पौड जवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली। हेलिकॉप्टर मधले लोक हे सुखरूप असल्याची सध्याची माहिती मिळते। मात्र ही मोठी बातमी पुण्यामधून येते। पुण्यातल्या पौड जवळ हेलिकॉप्टर हे कोसळलेलं आहे आणि हेलिकॉप्टर मधले लोक हे सुखरूप असल्याची आत्ताच्या घडीची प्राथमिक माहिती मिळते। ही दृश्य आपण पाहू शकतो, ज्या दृश्यांमध्ये पुण्यात पौड जवळ हे हेलिकॉप्टर कोसळतानाचे दृश्य आपण पाहतोय। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकचा तपशील आहे, काय अधिकचे अपडेट आहे त्या संदर्भात? जोराचा पाऊस सुरू आहे। अपघाताचं तांत्रिक कारण अद्याप समोर जरी आलेलं नसलं तरी गंभीर स्वरूपाचा हा अपघात आहे। हेलिकॉप्टर कोसळलंय, ज्या हेलिकॉप्टरमध्ये 4 जण होते, एक पायलट आणि 3 प्रवासी होते। आपण पाहतोय जो मोठ्या स्वरूपाचा पाऊस आहे, या पावसाच्या काही वाढलेल्या फटक्यामुळे हा अपघात झालाय का अशी प्राथमिक चर्चा आहे। मात्र सध्या कारण समजू शकलेलं नसलं तरी त्यातले जे 3 प्रवासी आहेत ते अधिक गंभीर जखमी असल्याचं कळतंय। पायलटही गंभीर जखमी आहे। सगळेजण जे प्रवासी होते ते भेदरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात। मुंबईहून विजयवाडाला हे हेलिकॉप्टर चाललेलं होतं। मुंबईच्या ग्लोबल कंपनीचं हे हेलिकॉप्टर आहे, ज्याचा पौड परिसरामध्ये अपघात झाला। हे हेलिकॉप्टर कोसळलंय। आता पोलिसांचं पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। रेस्क्यू टीम सध्या त्या परिसरामध्ये दाखल झालेली। जवळपास 200-300 लोकांचा जमाव या सगळ्या परिसरात पोहोचल्याची माहिती मिळते। मदत कार्य जे आहे ते सध्या सुरू आहे। आपल्याला कल्पना असेल, यापूर्वी बारामती परिसरात अशाच पद्धतीच्या पावसाच्या फटक्यानं एक हेलिकॉप्टर कोसळलेलं होतं आणि आता ही जी घटना आहे ती पौड परिसरात। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। हे बचाव कार्य नेमकं कशा प्रकारे पार पडतं हे सगळं पाहणं गरजेचं असणार आहे।